काय आणलाय तो? झोप आली मला प्लीज. याने घातलाय रेनकोट वरती बघ. काय मागवले आपण? बोल बोल. झाले एका नाही दोन दोन पाहुणे तिथे त्यांचे मला दाखवतो बघायचं. नमस्कार मित्रांनो, मी आहे सागर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी चाललोय शाळेतील मित्रांसोबत त्र्यंबकेश्वरला, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, जे की आहे नाशिकमध्ये. तर आजचा ब्लॉग मी करतोय सुरुवात गाडीतून, कारण की घरी सर्वजण झोपलेत आणि बाहेर थोडासा पाऊस चालू आहे, त्यामुळे काही शूट केलं नाही. सो इथून स्टार्ट करतोय. आता मी सर्वांना पिकअप करायला चाललोय. सर्वजण वेगवेगळ्या लोकेशनवरती राहतात, त्यामुळे सर्वांना भेटल्यानंतर, एकत्र आल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांशी इंट्रोड्यूस करून देईल. सो चला तर बघूया मग पुढे कसं काय होतं, मी तुम्हाला सर्व तिथे गेल्यानंतर सांगतो. तर आम्ही आता पोहोचलोय CNG पंपवरती कळंबोलीमध्ये. तर सर्वांना पिकअप करून झाले. आता इथून निघणार आम्ही पुढे ट्रिपसाठी. तर सर्वांसोबत तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. तर हा आहे अक्षय, हा कृष्णा, आदेश आणि संकेत, आणि तो तिकडे आहे शुभम. तर तो कॅशियर आहे, त्यामुळे तिकडे जरा त्याचं चाललंय. आता इथं CNG पंप वरती CNG भरून झालेला आहे. आता इथून निघू आम्ही. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथे आम्हाला 170 किलोमीटर होतं तिथून. टोटल 3.5 ते 4 तास लागलेत. हा मंदिराचा परिसर आहे. तर आम्हाला पोचायचं होतं लवकर, जेणेकरून लाईनमध्ये थांबायला नको. बट आता लेट झाला, कारण थांबत आलो आम्ही, त्यामुळे. तर आता बघू, जवळच पोचलोय. तर लवकर दर्शन घेईल. मी इथून मेन गेट आहे, आणि तुम्हाला जर पासेस वगैरे घ्यायचे असतील तर इथून सरळ पुढे हा मेन गेट आहे, त्याच्याबरोबर राईट साईडला पुढे तिकडे गेलात की तिथून तुम्हाला पासेस वगैरे भेटेल. पास म्हणजे पास असं नाही भेटणार तुम्हाला, ती देणगी म्हणूनच ती घेतात. 200 रुपये असते पर पर्सन. तर ते घेतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते आतमध्ये डायरेक्ट एंट्री करून देते. लाईन पण तिथे पण भरपूर असते. आता इथे पण तुम्ही बघू शकता, आता यायला चालू झालेत, पण त्याच्यामध्ये पण लाईन असणार भरपूर. आता ॲक्च्युली श्रावण चालू झालेत. श्रावणाचा आजचा दुसरा दिवस आहे, तर त्या कारणाने पण असू शकते गर्दी इथे. तर असंच समजून चालायचं ना. आता गर्दी तर पुढे भेटेलच आम्हाला असं वाटते. ते अशा स्टेअरकेस वगैरे केलेले आहेत. पावसाची पूर्ण त्यांनी तयारी करून ठेवलेली आहे. पावसात जरी आलात तुम्ही तरी भिजू शकत नाही, कारण की त्यांनी प्रॉपर सर्व करून ठेवलेले आहे. आता पावसाळा चालू झाल्यामुळे. मी मागे एकदा आलो होतो तेव्हा तसं नव्हतं, काय पूर्ण ओपनच होतं आणि एवढी गर्दी नव्हती ॲक्च्युली. आता तुम्हाला बोललो तसं श्रावणामुळे ती गर्दी झालेली आहे. बघा, हे पूर्णपणे असं वरती हे केलेलं आहे, पूर्ण छत वगैरे असं केलेलं आहे. जरा मनाला बरं वाटते की अजून खालीच आहे. आता हे थोड्याच वेळानंतर पूर्ण भरेल. काय आणलाय तो? रेनकोट. तुम्हाला बघून काय वाटते? हे ॲक्च्युली तो रेनकोट आहे. कितीला घेतला? 100 रुपये. 100 रुपये एकदम स्वस्तात बाय, एकदम स्वस्त, एकदम स्वस्त. यायचे तर या, आपलं सागर यांच्याकडून 100 रुपये झाले काय पण. आणि इथे अशा स्क्रीन वगैरे लावलेल्या आहेत त्या, तर त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण त्यांची पूजा वगैरे चालू आहे, ते शो करतात. तर तसं दिसत राहतं आणि क्राऊड वाढत चाललेलं आहे पुढे पूर्णपणे. याचं तोंड बघून काय वाटतंय तुम्हाला? झोप आली मला प्लीज. कुठे असं इथे जागा सांगा मला लय झोपायचं. आम्ही तरी लवकर आले म्हणून आम्हाला पुढे तरी भेटली जागा. अजून मागे असाच सेम ब्लॉक, असे 2 ब्लॉक मागे आहेत, तसे 2 ब्लॉक पूर्ण पॅक झाले. आणि असंच ह्या साईडला पण ते आता ओपन नाही केलेलं आहे. आता पुढे तसं आता लाईन चालू झाली. आता हळूहळू पुढे जाईल. आम्ही नाश्ता वगैरे करूनच येणार होतो, पण अजून नाश्ता केला तर अजून भरपूर लेट झाला असता. पूर्ण ब्लॉक संपले जातात आणि त्यानंतर हे बघा, आता इथून पण असं जाण्यासाठी रस्ता आहे. तर हा असा एंट्रन्स आहे त्यांचा, आणि त्या एंट्रन्समधून पुन्हा तुम्हाला पुढे जाण्यासाठी जागा आहे. तर आत्ता जस्ट आमचं दर्शन वगैरे झालं. आणि हा आहे गाभारा, म्हणजे याच्या खाली बरोबर गाभारा आहे महादेवांचा. आणि हे आहे नंदी महाराजांचं स्थान. म्हणजे तिथून आपण
ह्या साईडून आपण एंट्री करणार आणि इथून येणार, इथे पाया पडायचं नंदी महाराजांच्या आणि इथून पुन्हा येऊन पूर्ण इकडे महादेवांचं स्थान आहे. आदेश आता छत्री घेऊन उभा आहे आणि ह्याने घातलाय रेनकोट. वरती बघ, हाय गाईज, हा रेनकोट तो 100 रुपयाला. हे भोले भक्त. खरं तर हे अतिशय पुरातन मंदिर आहे आणि असं मानलं जातं की इथे शिव, विष्णू आणि ब्रह्मा या तिन्ही देवांचा त्र्यंबक रूपात वास आहे. यामुळेच या ठिकाणाला त्र्यंबकेश्वर असं नाव मिळालं. या मंदिरातील एक वैशिष्ट्य असे आहे की मंदिरात असलेले शिवलिंगामधून सतत जल येत राहते. तसेच या शिवलिंगावर चांदीचा कवच देखील आहे. इथे पूजा, पिंडदान विधी आणि अशाच काही विविध विधी करण्यासाठी भरपूर भाविक दरवर्षी येतात आणि या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम आहे त्यामध्ये स्नान करतात, कारण इथे स्नान केल्याने पाप धुतली जातात असे म्हटले जाते. आता आम्ही दर्शन करून बाहेर आलो तिथून आणि तिथून हे मंदिरापासून एक्झिट करून बाहेर आल्यानंतर इथे बघू शकता माझ्या मागे इथं आहे गौतम तलाव. म्हणजे या तलावाचं नाव आहे गौतम तलाव. हे अशा प्रकारे इथे म्हणजे एकदम अजून पण ढगाळ वातावरण, एकदम धुके वगैरे पडलेले आहेत. तर मस्तपैकी आणि वॉटरफॉल तर भरपूर आहे. इथं बघा तुम्ही मागे वॉटरफॉल वगैरे भरपूर आहेत. त्या गौतम तलावाचे इथे बघा हे पाव वगैरे सेल करतात. 10 रुपयाला एक पाव आणि पीठ वगैरे असतं. तर ते पीठ वगैरे ते कशासाठी विकतात माहिती आहे? तर हे बघा इथे ते फिश वगैरे त्याच्यात भरपूर असे, हे बघा त्या ज्या फिश आहेत ना त्या फिशसाठी ते पिठाचे गोळे वगैरे असे टाकतात. आता आम्ही आलोय नाश्ता करायला. मिसळ वगैरे मागवलेली आहे आणि त्यांनी पण तिकडे सर्वांनी मागवले. इथे नाश्ता वगैरे करून गेला. आता आपण आलोय गोदावरी नदीचा उगम जिथून झालाय त्या ठिकाणी. आणि तुम्हाला असंही पावसामुळे माझ्या आवाजामध्ये म्हणजे भरपूर असा कमीच येतोय पाऊस असल्यामुळे. आणि बरोबर व्हिडिओ शूट करायचा आहे तेव्हाच बरोबर पाऊस येतोय, असा प्रॉब्लेम आहे. तो तरी पण मी शूट करतोय. तुम्हाला तसं दिसतच असेल तर बघा तुम्ही याच्यामध्ये हे सर्व. ही समोर एक गल्ली आहे, तिला पाटील गल्ली की काहीतरी म्हणतात. तर त्या पाटील गल्लीच्या बरोबर कॉर्नरला ही पंगत भोजनालय आहे. तर त्या पंगत भोजनालयामध्ये तुम्हाला 100 रुपयामध्ये भरपेट म्हणजे भरपूर असं अनलिमिटेड जेवण भेटेल. पण ते आत्ता काही ते कारणास्तव ते बंद आहे. तर ते काही दिवसांमध्ये ते चालू करणार आहेत. तर तुम्ही इथेही येऊन जेवण घेऊ शकता. हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा, जास्त खर्च करण्यापेक्षा तुम्ही इथे येऊन मस्तपैकी चांगलं भरपेट घरचं जेवण घरात बनवलेलं. इथे सर्व लेडीजच जेवण बनवतात आणि सर्व त्यांच्यात म्हणजे हे करतात. इथे आतमध्ये हे बघू शकता तुम्ही, इथे सर्व ते आतमध्ये एंट्रन्स आहे. इथं ते किचनमध्ये त्यांचं पूर्ण किचन आहे इथे, इथून तुम्ही बघू शकता. आणि इथून आतमध्ये एंट्रन्स आहे, आतमध्ये पंगत करतात ते. तर प्रत्येकाला असं कुपन वगैरे काढावं लागतं. डायरेक्ट तुम्ही जाऊ शकत नाही. कुपन वगैरे काढल्यानंतरच तुम्हाला तिथे अलाउड आहे. तर ते कुपन एक दिवस आधी घ्यावं लागतं, कारण की असं म्हणतात की इथले जे भटजी आहेत, पंडित वगैरे त्यांच्याकडून ते घ्यावं लागतं, असं काहीतरी आहे. बट ते बंद असल्यामुळं आपल्याला जास्त काही इन्फॉर्मेशन घेता आली नाही. पण जेवढं आहे तेवढं तुम्हाला मी दाखवलं, कारण की इथे आल्यानंतर हॉटेलचं खाण्यापेक्षा घरातलं खाल्लेलं बेटर आहे. सो त्यासाठी तर चला मग आता जाऊया गाडीकडे आणि गाडीतून पुन्हा जाणार हॉटेलमध्ये आणि हॉटेलमध्ये जेवून घेऊ. अजून एक लोकेशन करायचं आहे, पण ते लोकेशन आता बघूया पुढे हे काय म्हणतात सर्वजण. आणि इथं गगनगिरी महाराजांचं मठ आहे. मठ म्हणजे त्र्यंबकेश्वरमधला आश्रम आहे. तर त्या आश्रमपाशी तुम्ही बघू शकता इथं अन्नदान वगैरे चालू आहे त्यांचं, म्हणजे महाप्रसाद वगैरे असं. तर ते चालूच असतं आणि इथेच तुम्हाला पार्किंग वगैरे पण भेटून जाईल अवेलेबल. भरपूर अशा पार्किंग आहेत. बाहेरच्या साईडला लावू नका, कारण बाहेर भरपूर पैसे घेतात आणि तिथून पुन्हा चालत पण यावं लागतं. त्यापेक्षा आतमध्ये घेऊन यायची गाडी आणि इथे 50-100 रुपये एक्स्ट्रा जाऊ देत चालतील, पण भरपूर असं मंदिराच्या जवळपास तुम्ही येऊ शकता. आम्ही आता पेट्रोल पंपवरती आणि पेट्रोल पंपवरती आम्ही CNG भरतो, म्हणजे CNGच भरायला आलो आहे ॲक्च्युली. आता तुम्ही बघू शकता इथं लाईन लागली पूर्ण एवढी आहे ना. आमची गाडी अजून मागेच आहे. आता तिथून CNG भरून घेईल. पूर्णपणे CNG संपलं आहे. आता सध्या पेट्रोलवरती गाडी चालू आहे. CNG भरून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट जाईल हॉटेलमध्ये, कारण की आता कोणाला फिरायचा मूड नाही आहे त्यामुळं. कारण की आता पावसामुळे भिजलो आहे, आता भिजून झाल्यामुळं सगळ्यांचा कंटाळा झाला आहे. तर आता आम्ही पोचलो आहे हॉटेलमध्ये. ते आहे रघुनंदन फॅमिली ढाबा. तर त्या नाशिक टू ठाणे या रूटवरती येतो हॉटेल.
तर तिथून तुम्ही जर जात असाल तर त्या हॉटेलवरती तुम्ही विजिट करू शकता. इथे जेवण वगैरे चांगले भेटेल. मी पहिल्या पण एकदा आलो होतो इथे जेवण करायला, जेव्हा मी पहिली ट्रिप केली होती. तर त्या ट्रिपमध्ये मला ते जेवण चांगलं वाटलं होतं. तर मी आता पण इथं आलो ह्या लोकेशनवरती इथं जेवण करायला. तर हे असा ॲम्बियन्स आहे इथं. तर आता आम्ही जेवून घेईल आणि जेवण झाल्यानंतर थेट निघेल घरी जायला, कारण आता बस एवढीच ट्रिप एक दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, पण सगळे टायर्ड झाले, पावसात भिजलेले, त्यामुळं जास्त रिस्क नको आणि परत जाताना भरपूर ट्रॅफिक लागेल. त्यामुळे म्हटलं की आता डायरेक्ट इथे लास्ट हार्ट करायचा आणि इथून घरी जायचं. सो तुम्ही बघत राहा. तर आम्ही काय मागवले ते तुम्हाला सांगतो. थांबा जरा. काय मागवले आपण? बोल बोल. चना गार्लिक कोलीवाडा असं काहीतरी आहे, ते असंच आहे ना? हां, तर ते मागवलेलं आहे. आता हे खाऊन घेईल आणि नंतर हे तर स्टार्टर झाले. आता मेन कोर्स मागवून घेईल, तो खाऊन घेईल. तो पण तुम्हाला दाखवेल काय काय आम्ही करणार आहे. तो खाऊन घेईल आणि मग निघेल. चला तर जेवण आलेलं आहे, आता जेवण घेऊया. तर तुम्हाला दाखवतो काय काय आले ते. तर हा आहे व्हेज पटियाला आणि हे आहे पनीर टिक्का आणि त्याच्यासोबत रोटी नान. तर आता आम्ही घेतो जेवण आणि तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय ते. जेवण झालं आणि बाहेर असंच इथं बसलेलो, तर आम्हाला एका पाहुण्याचे दर्शन झाले. एका नाही, 2-2 पाहुणे तिथं त्यांचे. तुम्हाला दाखवतो, बघायचं. हे बघा, हा एक पाहुणा आहे आणि हा एक आहे. ते बोलतोय. जेवण करून झालेलं आहे आता, तर घरच्या दिशेने निघालोय सगळेजण. आता इथून अजून एक लोकेशन ठरलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नवीन मंदिर बांधलेलं आहे भिवंडीमध्ये. तर त्या लोकेशनवरती असं जायचं ठरवतोय. पण ते जर झालं फिक्स तर आम्ही त्या लोकेशनवर. अरे बापरे, इकडं बरं वाचले. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगचा शेवट इथेच होतोय. बाकी सर्वांना मी घरी सोडलं आणि त्यानंतर मी आलोय आता माझ्या घरी. तर गाडी इथे पार्क केली आणि आता इथून घरी जाईल. आणखी एक आमचा प्लॅन ठरला होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये भिवंडीला जायचं होतं, बट तिथे आम्हाला जाता आलं नाही कारण की भरपूर कंटाळा आला होता आणि लेट पण झालेला. आपण नेक्स्ट टाइम त्या ठिकाणी वेगळं असं जाऊन शूट करायचं किंवा जस्ट आपण फिरून यायचं. मग त्यासाठी आम्ही तिकडे गेलो नाही. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला तुम्ही सांगा, कमेंट करा. आणि धन्यवाद माझ्या मित्रांसाठी, कारण की त्यांनी मला सपोर्ट केला छत्री वगैरे पकडण्यासाठी, परत शूट करताना इकडे तिकडे मला अजून त्यांनी गाईड केलं. त्यासाठी मागच्या ब्लॉगपेक्षा तरी हा ब्लॉग माझा बेटरच झाला असेल. याच्यामध्ये पण जरासा साऊंड क्वालिटीमध्ये फरक आहे, बट याच्यापेक्षा पण अजून म्हणजे माझ्या लँग्वेजमध्ये पण भरपूर फरक पडला आहे. याच्यापेक्षा पण अजून बेटर करेल मी. सो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूयात. लवकरच नवीन ब्लॉग पण मी टाकेलच, बनवेल. सो भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तर आज रिव्ह्यू घेऊया आपण सर्वांकडून की कसं सर्वांना वाटलेलं आहे फिरून झाल्यावरती. तर पहिली सुरुवात करूया शुभमपासून. नमस्कार मंडळी. तर माझा रिव्ह्यू असा आहे की मला खूप अत्यंत आनंदी आणि प्रसन्न वाटलं माझ्या शाळेतल्या सवंगण्यांसोबत ट्रिपला येऊन. माझं मन असं प्रफुल्लित झालेलं आहे आणि एक नवीन ऊर्जा, एक नवीन ताकद माझ्यात साचारलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी घरी जाऊन एक वेगळ्या फ्रेश माइंडने कामाला माझ्या सुरुवात करू शकतो. आणि याच प्रकारे मला खूप छान वाटलेलं आहे. थँक्यू.